आपण पाहतो की कोकणामध्ये ठाकरेंची शिवसेना वाचवण्यासाठी आता उद्धव ठाकरेंना डॅमेज कंट्रोल करावं लागतंय आणि राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। त्यानंतर भास्कर जाधवांच्या नाराजीची सुद्धा चर्चा रंगताना पाहायला मिळते। बरं 1990 साली शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये गेल्या 3 दशकांमध्ये पक्षाची सातत्याने पिछेहाट होताना पाहायला मिळते। बरं या ठाकरेंच्या शिवसेनेसमोरची आव्हानं काय आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील पदाधिकाऱ्यांशी पुन्हा जुळवाजुळव करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येऊन ठेपली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले रत्नागिरीचे नेते रवींद्र डोळस यांची उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। रवींद्र डोळस हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून आता काम पाहतील। गैरसमजुतीतून हकालपट्टीचे आदेश देण्यात आले होते अशी सारवासारवही नव्या पत्रातून करण्यात आली आहे। राजन साळवी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यानंतर ठाकरेंच्या इतरही शिलेदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तळ कोकणानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आलेली आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंनी जातीनिशी लक्ष दिल्याचे मांडण्यात येत आहे। 1990च्या दशकात एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील वर्चस्वाला गेल्या 3 दशकात सुरुंग लागल्याचं दिसतंय। 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून हे स्पष्टपणे दिसलंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंचा एकही खासदार नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा लोकसभेत गमावली। 2024च्या विधानसभेत 15 पैकी केवळ एका जागी यश आलं। 2019 साली रत्नागिरीत 5 पैकी 4 आमदार शिवसेनेचे। 2019 साली सिंधुदुर्गातील 3 पैकी 2 आमदार शिवसेनेचे। 2019 साली रायगडमध्ये 7 पैकी 3 आमदार शिवसेनेचे। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणातील त्यातही रत्नागिरीतील ठाकरेंच्या शिवसेनेची गळती डोळ्यात भरण्यासारखी आहे। तळ कोकणानंतर रत्नागिरीतही तडाखा। 2004 साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली। राणेंसोबत सिंधुदुर्गातले 90% पदाधिकारी बाहेर पडले। राणेंच्या सोड चिठ्ठीनंतर रत्नागिरीत मात्र शिवसेना भक्कम होती। रामदास कदम, राजन साळवी, विलास चाळके, राजेंद्र महाडिक यांची साथ होती। विनायक राऊत यांनी कोकणात पक्ष सांभाळला। 2014 साली उदय सामंत शिवसेनेत आल्यानं पक्ष भक्कम झाला। 2019 साली भास्कर जाधवही शिवसेनेमध्ये परतले। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला। रामदास कदम, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासारखे नेते शिंदेसोबत गेले। तळ कोकणात राणे भाजपा सोबत गेल्यानं भाजपची ताकदही वाढली। राजन साळवी यांच्या सोड चिठ्ठीनं पक्षाला मोठं खिंडार पडलं। विलास चाळके, सुभाष बने, राजेंद्र महाडिकही पक्षापासून दुरावले। भास्कर जाधव यांच्याही नाराजीची चर्चा रंगू लागली। विनायक राऊत यांच्याशी पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाचंही कारण समोर आलं। 2024च्या विधानसभेनंतर आता ऑपरेशन टायगर मधून ठाकरेंची शिवसेना आणखी खिळखिळी करण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आणि भाजपाचा प्रयत्न दिसतोय। तर दुसरीकडे अजूनही पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ असं ठाकरेंचे नेते सांगतात। उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्या सोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही। कोण शिल्लक राहणार नाही तुमच्या सोबत। एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा। आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला। हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर रत्नागिरीतली ही पडझड चिंतेची बाब आहे। कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी आता उद्धव ठाकरे ही मैदानामध्ये उतरलेत। मात्र दरबारी राजकारणापेक्षा जमिनीवर प्रयत्नांची गरज सध्या व्यक्त होते। कोकणात ठाकरेंपुढे काय आव्हान? कोकणातील पक्ष संघटना अधिक बळकट करणं, पक्षाची होत असलेली पडझड थांबवणं, नेते कार्यकर्त्यांना संवादानं विश्वास निर्माण करणं, नव्या दमानं नेतृत्व आणि कार्यक्रमाची गरज, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षांतर रोखणं। ठाकरे यांची शिवसेना तळ कोकणात आता तरी बॅकफूटवर गेलेली आहे। त्याशिवाय महायुतीचं जे सरकार आहे आणि त्या सरकारचा जो कामांचा संघटन बांधणीचा जो धडाका सुरू आहे त्यासमोर ठाकरेंची शिवसेना हतबल झालेली दिसते आहे। आमदार भास्कर जाधव, माजी आमदार वैभव नाईक हे जरी ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत नेते असले तरी त्यांचीही वक्तव्ये ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाला घरचा आहेर देणारी आहेत। कोकणामध्ये
ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणारा शिंदेची शिवसेना आणि भाजपाला ठाकरे कसं रोखणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.